आजचं सगळं काम झालंय आणि हो त्या जाधवकडून हप्ता येणार होता ना तोही आलाय आणि हिशोब वगैरे पण व्यवस्थित ठेवलाय आणि पैसे पण ठेवलेत. हे सन्या सांग ना भाईला. भाई आपण काय बोलतो जे आपण पार्टी करत होतो ते अधूर राहिली त्या शक्तीमुळे ते आपण कंटिन्यू करूया का भाई? आज बसूयात का आपण? नो नो नो. आज काय कोणी कुठेही बसायचं बिसायचं नाही, कळलं? शाबास. कसा दिसतोय रे मी? एक नंबर झक्कास. काय आहे भाई, आज ना मला एका खूप महत्वाच्या फंक्शनला जायचंय ज्याचं आमंत्रण मला एका खूप मोठ्या माणसाने दिलं. कोणी माहितीये? कोणी? आकाश ठाकूर. त्यामुळे आज काय मी तुमच्या बरोबर बसू शकत नाही प्लीज. ठीक आहे, आम्ही दोघं बसतो. बसतो काय बसतो, तुम्ही पण येत आहे माझ्या बरोबर. हो भाई चला. काय कुठे हे असं जात आहे? अरे काय गबाळसारखा अवतार आहे तुमचं, बघा जरा स्वतःकडे. कुठे जाताय तुम्ही, कोणाबरोबर जाताय? माझ्याकडे बघा. जा पटकन तयार होऊन या, मी बाहेर वाट बघतो तुमची. निघा. हो भाई चल लवकर. वाह 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 व्हॉट अ परफॉर्मन्स. वाह पाहिलं नाही म्हणता किती छान किती गोड परफॉर्मन्स केलं दोघांनी. वा वा जुळतंय, ट्युनिंग जुळतंय तुमचं. मस्त. तनया काय प्लीज थँक्यू. आता आपलं ट्युनिंग किती जुळतंय बघूया. लाईट म्युझिक. विशाखा तुझ्या मुलीला आवर. आमची तनया पण ना अरे खाली चल. काय ना अखिल आणि ती लहानपणीचे मित्र आहेत ना, त्यामुळे डान्सही लहानपणी एकत्रच करत होते. खाली चल. आणि जयो अगं आकाश दादाचं लग्न आहे म्हणून ती जरा एन्जॉय करत होती. थोडं जास्तच एन्जॉय करत होते. चल. दारू त्यांचीच होते ना, तर ऍटलीस्ट डोंट बिहेव दॅट यू ड्रंक. कम. तर आई मला एक काम मी आलो. छान. तर या सुंदर परफॉर्मन्स नंतर पुढचा परफॉर्मन्स आहे श्री भास्कर ठाकूर आणि त्यांची पत्नी अवनी ठाकूर.
ताई मेहंदी पूर्ण करा. यांचं नाव काढा. आकाश. ताई झालं नाव लिहून. सांगा ना कसं वाटतंय. विषय करू नकोस इथे बाहेर. दारू पेवेस ना तू. अगं ऍटलीस्ट डोंट बिहेव दॅट युअर ड्रंक. काय चालतं नाही ऐक. लोक बघतायत आजूबाजूला. उभी राहा इथे शांतपणे. त्याने शांतपणे उभी राहा. इधर काय चाललं होतं तुझं स्टेजवरती? हा अक्कल आहे का तुला? इथे हलू नकोस. समोर तुझी होणारी सासू उभी आहे हा आणि असले चाळे करतेस तू. तर ना त्या जयूला तुझ्यासारख्या स्वभावाची सून नकोय. ते तुझं सगळं चांगलं व्हावं म्हणून काय काय करतेय मी. त्या बिंडोक बायकांबरोबर बसून मी काय गप्पा मारतेय. तर दागिने, कपडे आणि साड्या या विषयांवरती. अगं वेळ पडली ना तर मी जयूची बाजू सुद्धा घेतेय. का करते मी हे सगळं? का हसतीयस? कारण तुझं सगळं चांगलं व्हावं. तुझ्या लग्नाबद्दल मी जर का शब्द टाकला ना तर तो जयूनी खाली पडू देऊ नये म्हणून. येते का लक्षात? तू हे असले चाळे करते सगळ्यांच्या समोर. तनया तू जर का अशीच वागत राहिलीस ना तर जयू तुला तिची सून कधीच करून घेणार नाही. येते का लक्षात तुझ्या? तनया कळतंय का? मग प्लीज तू काहीच बोलू नकोस. मला इतके प्रॉमिसेस केले आणि एकही फुलफिल नाही केलंय. अगं मग तो अखिल तिकडे स्टेजवर उभं राहून अँकरिंग करतोय. इतक्या मुली त्याला बघताय. कोणाला तो आवडला किंवा त्याला कोणी आवडली तर आपण काय करणार? एकमेकींचं तोंड बघत बसायचं. मग मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. तनया आई डोंट वरी, मी बघतो. अरे काय होणार आहे या मुलीचं? मी घेऊ. हॅलो 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 वसुवाहिनी. वसुवाहिनी प्लीज तू ये ना इकडे. मला ना तुझी खूप गरज आहे वसुवाहिनी. प्लीज तू इकडे ये ना. मी खूप एकटी पडली आहे ग. मला काहीच कळत नाही काय घडतंय. मला तुझी गरज आहे वसुवाहिनी. मी कुठे मी ना या कॉरिडॉरमध्ये थांबले त्या मूर्तीच्या समोर. वसुवाहिनी त्या फंक्शनमध्ये मी काय केलं माझं मलाच कळत नाहीये. वहिनी मला तुझी खूप गरज आहे. प्लीज 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 ये ना ग. अगं अशी कशी येऊ मी? बरं मला सांग काय झालंय? ते मी तुला सांगते सगळं आल्यावर. वहिनी तू आधी ये इथे आणि मला भेट लवकर. माझं ना एक तर डोकं थाऱ्यावरती नाहीये. खूप डोकं दुखतंय. प्लीज तू ये ना प्लीज. बर बर ठीक आहे येते. ते हा ऐका ना मला जावं लागेल. जाऊ ना? मी पण येऊ. नाही मी येते. ओके. नाही असं का करतेस तू? अगं आपल्या दोघांच्या फॅमिलीज आहे तिकडे. कळतं का तुला? तू तनया काय झालंय? तनया असं इतक्या अर्जंटली फोन करून का बोलवून घेतलं? मला सांगशील का काय झालंय? आणि तुम्ही दोघं का भांडताय एकमेकांशी? वहिनी आता खूप झालंय याचं. यांनी ना मला खूप प्रॉमिसेस दिलेत पण त्यातलं एकही फुलफिल नाही केलंय. तुला माहिती त्यांनी आज काय केलंय? त्यांनी ढकललं आज मला. का? तर त्या अवनी वहिनीला आमच्याबद्दल काही कळू नये.
वहिनी हा सगळ्यांपासून लपवण्यासाठी ना खूप प्रयत्न करत असतो आणि आता हे सगळं ना अति होत चाललंय माझ्यासाठी. अखिल, मला आजच्याच कमिटमेंट हवी आहे की अखिल तू माझ्याशीच लग्न करशील. तनया तू काय करतेस? वहिनीला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व का करतेस? आणि आपलं ठरलं होतं ना दादाचं लग्न होईपर्यंत आपण थांबणार आहोत म्हणून, मग आता सीन क्रिएट का करतेस? आणि मी तुला ऑलरेडी कमिटमेंट दिली आहे की मी तुझ्याशीच लग्न करणार. तुला अजून कसली कमिटमेंट हवी? सांगते. बाकी मला काही माहित नाही. लग्न वगैरे तर आपण सगळ्यांच्या साक्षीने करूच, पण आत्ता तू हे कुंकू माझ्या भांगेत भरणार आणि मला वचन देणार आहेस की तू माझ्याशीच लग्न करणार आहे म्हणून. वसू वहिनी, आज तू साक्ष आहेस की अखिलने मला देवासमोर माझ्याशी लग्न करण्याचं वचन दिलं. एक सेकंड, मैं हेल्प कर रहा हूँ. अरे सर सर, आप क्यों कर रहे हो? हमारा काम. अरे ये तो क्या नहीं सर, वो लकी सर देखेंगे तो हम सब पे गुस्सा करेंगे. प्लीज सर, प्लीज. हाँ दादा, ये पार्किंग एरिया में रख दो, वहां से लोडिंग हो सब कुछ. दादा, अरे यार नक्की आहे कोण? अरे इतकी मदत करतात ते आपल्याला सगळं. हो ना, याच्या आधी कधी असं घडलंच नव्हतं. अगदी बरोबर आहे आकाश. आपल्याला गरज होती, त्याने त्याची माणसं पाठवली आणि आपला कार्यक्रम एकदम फर्स्ट क्लास झाला. त्याला जर माणसं पाठवली नसती ना तर आपली खूप मोठी फजिती झाली असती. खरं. पण हा लकी नेमका आहे कोण? आमची ओळख करून दे ना त्याच्याशी. नाही नाही, मी भेटणारच आहे तुम्हाला. ॲक्च्युली त्या दोन्हीने इन्व्हाइट पण केलंय, पण माहीत तर अजून आला कसं नाही. मी एकदा कॉल करून घेतो. हां, आपण बोलतो. हॅलो लकी. येस आकाश सर, बोला. कसं झालं कार्यक्रम? कार्यक्रम एकदम छान झालाय. अरे काय वेल ट्रेंड माणसं पाठवली तू. हां, माझा भाऊ सगळं अरेंज करत होता, पण काय तुला कुठल्याही गोष्टीची काहीही कमी नाही पडली. थँक्यू यार, थँक्यू सो मच. बरं ते सगळं ठीक आहे, तू आहेस कुठे? सगळे तुला भेटायचे थांबलेत. लगेच भेटूया की. लगेच म्हणजे? सर प्लीज टर्न अराउंड. हॅलो, वेलकम वेलकम वेलकम. थँक्यू सो मच. दीज आर माय एम्प्लॉईज, मिस्टर सनी. हाय. मिस्टर बॉबी. हाय हाय, वेलकम वेलकम. आकाश या ना प्लीज. या कम या. अरे क्या कर रहे हो?
क्या कर अरे कैसा है बेटा अरे नहीं 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 बस 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 सब ठीक सॉरी या ना प्लीज भास्कर दादा अखिल या ना या हा माझा मोठा दादा भास्कर दादा नमस्कार नमस्कार दादा आणि हा माझा लहान भाऊ अखिल हाय अखिल हाय आणि हे आमचे संस्कृती इव्हेंट मॅनेजमेंटचे होल अँड सोल बेबी नाव हो नाईस नाईस नेम थँक्यू सर कार्यक्रम कसा झाला आणि मिस्टर अखिल सगळ्या अरेंजमेंट्स नीट होत्या ना ऑफकोर्स ग्रेट एकदम कमाल म्हणजे आमच्या कंपनीला यापुढे तुमच्याकडून काम मिळेल ना हो म्हणजे ऑब्व्हियसली मिळणार यापुढे ना नेक्स्ट टाइम असं मी तुमच्याकडे सगळी माणसं बोलणार ना. आमचे क्लायंट्स असेच खुश राहावेत म्हणून आम्ही पूर्ण तयारीने काम करतो. आणि आकाश सर मला माहिती आहे लग्न घर असलं की घरातली सगळी मंडळी नुसती कामामध्ये बिझी असतात. म्हणजे त्यांना खरं लग्न एक्सपिरियन्स करता येत नाही, मेमरीज क्रिएट करता येत नाही. त्यामुळे तुमच्या घरातल्या सगळ्या मंडळींना मजा यावी अशी एक गोष्ट मी आज आणली. दिस इज रशियाज नंबर 1 ब्रँड. सो संगीत तर झालंय, आता बॅचलर्स पार्टी सेलिब्रेट करूया. काहीच हरकत नाही, चला ना बस. बेबी सॉरी पण मी ड्रिंक नाही करत. काय? एक्सक्यूज मी. येस येस. अहो सर तुम्ही अजिबात ड्रिंक करत नाही. पण मी काय म्हणतो आकाश सर, म्हणजे आता तुमचं लग्न आहे की नाही आज, हा याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. मग आता तो आनंद आपण सेलिब्रेट पण करूयात ना प्लीज. हो सर प्लीज प्लीज. ओके फाईन. पण मला कोणी फोर्स करणार नाही हा, मी नाही ड्रिंक करणार. बरं ठीक आहे. डन डन.